तर लक्ष द्या मित्रांनो, आपल्याला दिलाय उदाहरण काय दिलाय, एक टाकी पहिल्या नळाने 8 तासात भरते व दुसऱ्या नळाने ती टाकी 12 तासात भरते, तर दोन्ही नळ एकाच वेळी चालू ठेवल्यास किती तासात टाकी भरेल म्हणताय. ठीक आहे. अशा वेळी काय, जर एक नळ किंवा होद दिसला तर पहिल्या नळाने x तासात भरते, याला म्हणलं मी पहिला नळ. दुसऱ्या नळाने किती y तासात भरते. जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केलास तर टाकी ते किती तासात भरेल म्हणताय. ठीक आहे. सेम कंडिशन हाच आहे. काय म्हणते, टाकी भरण्यास लागणारा वेळ. मी काय म्हणताय, पहिला नळ एक तासात भरताय आणि दुसरा नळ y तासात भरताय, म्हणजे दोन्ही नळ काय होत आहेत, भरत आहेत. अशा वेळी फॉर्म्युला काय लागेल, टाकी भरण्यास लागणारा वेळ बरोबर x गुणिले y भागिले x अधिक y. कारण काय होत आहे, दोन्ही टाकी भरतायत. सेम कंडिशन यानुसार एक्झाम्पल दिलाय. म्हणजे काय, पहिल्या नळाने 8 तासात भरते, म्हणून लिहितो मी इथं पहिला नळ आणि इकडे लिहितो दुसरा नळ. ठीक आहे. म्हणजे पहिल्या नळाला मी काय मानू x आणि दुसऱ्या नळाला मानतो y. तर सांगा, पहिल्या नळाने 8 तासात भरते, म्हणजे काय म्हणताय, भरते. ठीक आहे. म्हणजे इथं लिहितो 8 आणि दुसऱ्या नळाने किती तासात भरते म्हणताय, 12, म्हणजे y लिहितो 12. म्हणजे काय झाला, x बरोबर 8 आणि y बरोबर 12. आता काय म्हणताय, तर मी दोन्ही नळ चालू ठेवल्यास किती तासात टाकी भरेल, म्हणजे टाकी भरण्यास लागणारा वेळ बरोबर फॉर्म्युला काय आहे रे, मी सांगतो. जर दोन्ही जेव्हा नळ भरत आहेत तेव्हा फॉर्म्युला काय ते x गुणिले y भागिले x अधिक y. तर मी आता x आणि y ची व्हॅल्यू काढली आहे, मग डायरेक्ट उचलून कुठं फॉर्म्युल्यामध्ये पुट करू. मग जे x ची व्हॅल्यू काय आहे 8 गुणिले y ची व्हॅल्यू काय आहे 12, म्हणजे 8 गुणिले 12 भागिले x ची व्हॅल्यू काय आहे 8 आणि y ची व्हॅल्यू काय आहे 12, म्हणजे 8 अधिक 12. ठीक आहे. आता मी अंशातले अंक जसे तसे ठेवतो, म्हणजे 8 गुणिले 12, कारण कॅल्क्युलेशन करायला सोपा जाईल, भागिले 8 अधिक 12 किती होते 20, म्हणजे 20 लिहिलं. आता मला सांगा रे, 20 कोणत्या संख्येचा भाग जाते का रे, हो 4चा. कुठं, 8 आणि 20 मध्ये. 4 दुने 8 आणि 4 पंचे 20. ठीक आहे. आता सांगा मला काय होत आहे, अंशात उरले 2 आणि अंशात 2 आणि 12 उरले, म्हणजे काय लिहू 2 गुणिले 12 भागिले किती 5. ठीक आहे. आता अंशातले किती 2 गुणिले 12 किती ते 12 दुने 24 भागिले किती आहे 5. आता किती वेळा भाग जाते रे 24 मध्ये 5चा, किती वेळा जाते पहा, 24 भागिले 5, 5 20, 24 मधून 20 गेले, उरले 4. हा सांगा जाते का, 5चा 4 मध्ये भाग नाही, म्हणून मी दिलं पॉइंट, इथं लिहिलं 0. 8 पंचे 40, म्हणजे उत्तर किती आला आपला 4.8. तर आपल्याला कशामध्ये, तासामध्ये कन्वर्ट करायचं, म्हणजे 4.8 येईल का, नाही. याला तासामध्ये कन्वर्ट करायचं असेल तर काय येते 4 आणि इकडे पॉइंट मध्ये 8 आहे, तर मग 8 ला कशाने गुणावं लागेल, 6 ने गुणावं. म्हणजे मी 1 ने 6 ला गुणलं तर 6 येते. तसंच काय करू, मिनिटामध्ये कन्वर्ट करायचं आहे, म्हणजे 8 गुणिले 6, 8 छक्कन किती होते 48, म्हणजे किती तासात भरेल ते 8.48 मिनिट, म्हणजे 4 तास 48 मिनिटाने भरेल. आपला काय आहे फायनल उत्तर.